सर्वप्रथम रसिकांना एक विनंती, पंडित भीमसेन जोशी यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं, तर आपण सर्वजण 1 मिनिट उभं राहून त्यांना श्रद्धांजली देऊया. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा, सुर की नदियाँ हर दिशा से बहके सागर में मिले, बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के. धन्यवाद. नमस्कार. गार्डियन हॉलिडेज प्रायोजित आणि तिरकीट 10 आयोजित भावमुके या कार्यक्रमात मी मुक्ता बर्वे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कैलासवासी रमेश तेंडुलकर आणि श्री नितीन तेंडुलकर यांच्या काव्यसंग्रहाचा आज प्रकाशन सोहळा आणि रमेश तेंडुलकर यांच्या कवितांची गीत रूपातल्या ध्वनिमुद्रिकांचं आज प्रकाशन होणार आहे. आज आपण सर्वजण या भावपूर्ण आणि महत्त्वाच्या अशा कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी सुमित राघवन आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आम्ही आपलं स्वागत केलं, आता तुम्ही टाळ्यांच्या कडकडात कार्यक्रमाचं स्वागत करा. थँक्यू. खरं तर या कार्यक्रमासाठी आम्ही अगदी वेळेत, म्हणजे जय्यत वगैरे म्हणतात तसे तयार होतो. पण काय असतं की काही लोकांना निरोप यायचे असतात, काहींना निरोप द्यायचे असतात, त्यामुळे मोबाईल वापरण्यासाठी आम्ही 15 मिनिटाचा वेळ दिला होता. त्यामुळे आता प्लीज पुढच्या कार्यक्रमात मोबाईल शक्यतो नकोत. रंगमंचाला आम्ही एक मंदिर समजतो आणि कार्यक्रमाला पवित्र सोहळा समजतो. तो सोहळा निर्विघ्नपणे पार पाडावा म्हणून प्रथम दीप प्रज्वलन करूया. यासाठी मी आमंत्रित करते प्रख्यात अभिनेत्री अमृता सुभाष यांना. नमस्कार. विघ्नहर्ता गजानन आणि नटराज यांच्या चरणी मी वंदन करते आणि आजचा आपला कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडो अशी प्रार्थना करते. ओम गंगणपतये वरदः सर्वसिद्धिः यशमानयस्यः. तसंच मी तेंडुलकर कुटुंबियांची आभारी आहे की इतक्या अनोख्या सोहळ्याचं दीपप्रज्वलन करण्याची अनोखी संधी त्यांनी मला दिली. खूप खूप धन्यवाद. मी सोहळा सुरू झाला असं जाहीर करतो. सगळ्यात आधी या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री मनीष साबळे यांचे आम्ही आभार मानतो. आज आपण काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी इथे जमलो हे सगळ्यांनाच माहिती आहे. आजचा सोहळा जरी पुस्तक प्रकाशनाचा असला तरी थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे. आज कैलासवासी रमेश तेंडुलकर आणि श्री नितीन तेंडुलकर यांच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन होणार आहे. एकंदरीत 5 संग्रहांचं प्रकाशन इकडे होईल. त्यापैकी प्राजक्त, मानसलहरी आणि पावसाळा हे पुनर्प्रकाशित होतील आणि झाडं आणि देव ह्यांचं नव्याने प्रकाशन होणार आहे. वडील आणि मुलगा यांचे काव्यसंग्रह एकाच वेळी प्रकाशित होणार आहेत. हे आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. आणि तरीही ही घराणेशाळी नाहीये, कारण ती लादलेली नाहीये. रमेश तेंडुलकर आणि श्री नितीन तेंडुलकर यांचे काव्यसंग्रह केवळ रसिकांच्या आणि फक्त रसिकांच्या मागणीमुळेच आपल्या समोर येणार आहेत. महाराष्ट्राला तेंडुलकर हे नाव तसं परिचयाचं नाही का? पण काय ना की या तेंडुलकरांचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे कला असो वा क्रीडा, सगळेच्या सगळे तेंडुलकरच, म्हणजे सगळे तेंडुलकरच नाव गाजवतात.
म्हणजे आमचे कैलासवासी विजय तेंडुलकर, प्रिया, राजीव, सुषमा हे एक तेंडुलकर झाले. मग कैलासवासी रमेश तेंडुलकर, नितीन, अजित, सचिन हे आपले आजचे तेंडुलकर. म्हणजे हे सगळे तेंडुलकर प्रसिद्ध. महात्मा गांधीजींचे चरित्रकार हे सुद्धा तेंडुलकर, डी जी तेंडुलकर. हो. प्रकाशन सोहळ्याबरोबर आपण आज एक रमेश तेंडुलकर या एका कवीबद्दल काही जाणून घेणार आहोत. एक व्यक्ती म्हणून, एक समीक्षक म्हणून, एक प्राध्यापक म्हणून, एक पिता, पती म्हणून. आज दुर्दैवाने ते आपल्यात नाही आहेत, पण एका दृकश्राव्य चित्रफितीमुळे आपल्यासमोर त्यांचा जीवनपट आपण अनुभवणार आहोत. तसेच नितीन तेंडुलकर यांच्याशी बातचीतसुद्धा करणार आहोत. तर त्याआधी एक दृकश्राव्य चित्रफित. दृकश्राव्य म्हणजे? मी राघवन आहे आणि तू बर्वे आहेस, हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. दृकश्राव्य म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल. ऑडिओ व्हिज्युअल प्लीज. असा कीर्तिवान भाऊ मला मिळाला, मला अतिशय आनंद होता. कंटाळा हा शब्द नव्हता. अगदी जे स्वातंत्र्य दिला आम्हाला वडिलांनी, निवड स्वातंत्र्य कुठल्याही विषयात, त्या बाबतीत मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो. आम्ही वडिलांना भाऊ म्हणून हाक मारायचो. भाऊ ही सौम्य, सोज्वळ, प्रेमळ हाक आम्ही नकळत त्यांना दिलेली ही उपाधी होती. त्याच्यात बाबा किंवा नावाचा एक जो कणखरपणा किंवा धाक असतो तो नव्हता. तेंडुलकर ही संस्था नव्हती, तेंडुलकर ही संस्कृती होती. रमेश तेंडुलकर यांची जेव्हा जेव्हा मी आठवण करतो तेव्हा तेव्हा त्यांची मैत्री मला आठवते. त्यांनी आम्हाला असं घडवलं आणि वर्गापेक्षा वर्गाबाहेरच अधिक घडवलं असं मला तेंडुलकरांच्या बाबतीत सांगता येईल. एवढं मनापासून आणि मोकळा हसणारा दुसरा माणूस मी आजवर पाहिलेला नाही. पुन्हा जर विद्यार्थी दशेत जायला मला संधी मिळाली, मी आनंदाने ती संधी स्वीकारेन. फक्त अट माझी एवढीच असेल की माझे शिक्षक मात्र रमेश तेंडुलकरच असावेत. माणूस म्हणून, संशोधक म्हणून, कवी म्हणून, प्राध्यापक म्हणून किंवा एक लेखक म्हणून अतिशय मोठे होते ते. रमेश तेंडुलकर यांची ही ओळख बहुतेकांच्या मनात आहे. एक मित्र म्हणून, एक सहकारी म्हणून, भाऊ म्हणून ते अत्यंत लोकप्रिय होते. साहित्यिक असूनही अजातशत्रू होते. आश्चर्याची गोष्ट आहे, पण असो. तर रमेश तेंडुलकरांचा जन्म अलिबाग इथे 18 डिसेंबर 1930 साली झाला. त्यांच्या बालपणाबद्दल आणि तिथून मुंबईला ते येईपर्यंत त्यांच्या मित्रांच्या आठवणी ऐकूया. एव्ही प्लीज. जन्म अलिबाग जवळ बेसली नावाचं खेडेगाव आहे, ते झाला आमचा. तिथून कोकणारी सोसायटी शाळा होती, तिथे आमचं शिक्षण झालं. अलिबागला ती 2 हायस्कूलमध्ये 2 चांगले शिक्षक होते. एक कृपे राहळकर मराठी शिकवायचे आणि दुसरे शहावी आवळसकर होते शिक्षक होते. ते इतिहास आणि मराठी शिकवायचे. या 2 शिक्षकांचा प्रभाव आम्हा सर्व विद्यार्थ्यांना. म्हणजे रमेश तर इथून गेला अलिबागला की पहिल्यांदा त्या दोघांनाही भेटायचं. आणि आमच्या आईला का शिकण्याची खूप आवड होती. जेव्हा आम्ही सिद्धार्थ कॉलेजला ऍडमिशन घेतली, रमेश म्हणजे माझ्या पुढे 2 वर्ष होता, मी 2 वर्ष मागेच होतो. पण रमेशने काय केलं की तो पहिल्या बीएची त्यांची जी बॅच गेली त्याच्यामध्ये तो पहिला नंबर आला. त्याला तिथे तडखडकर प्राईज मिळाला आणि एवेला नरसिंह चिंतामणी केळकर प्राईज हे मिळालं. 2 सुवर्ण पदक त्याला मिळाली. हा जसा आम्हा मित्रात आवडतात तसा सर्व
शिक्षकांना काय वाटतं? शिक्षण करता करता त्या CID ऑफिसमध्ये नोकरी तर गेली. पोलीस खात्यामधली नोकरी त्यांची. आता तेंडुलकर आणि पोलीस खात्यात ही कल्पनाच खुळे हसू आणणारीच आहे, कॉमिक आहे. चोर पकडला होता की तो अनेक दिवस ते बघत होते पण मिळत नव्हता. तो बऱ्याच जणांना असं फसवत होता वगैरे. आणि एकदा एका एक्झिबिशन मध्ये त्याला बघितलं आणि भरकन त्याने ऑफिसला फोन केला की तो मनुष्य इकडे आहे, तेव्हा पटकन या. आणि मग तेव्हा तो चोर पकडला होता. मराठी काव्याला अनेक शतकांची परंपरा आहे. आपल्या परीनं अनेक कवींनी त्यात बरी वाईट भर घातली आहे. त्या सगळ्या तेंडुलकरांचं काव्य नेमकं कुठे आहे याची चर्चा पुढे येणारच आहे. पण त्याआधी मराठी काव्याचा इतिहास आपण थोडक्यात बघूया. आजचे एक आघाडीचे कवी जितेंद्र जोशी आपल्याला त्याबद्दल अधिक चांगलं सांगू शकतील. मी जोशींना आमंत्रित करतो. नमस्कार. मराठी काव्याचा इतिहास तसा जुना आहे आणि त्याला परंपरा आहे. हे वाक्य कुठलाही इतिहास सांगताना म्हणतातच. खरं तर परंपरा आहे म्हणूनच त्याला इतिहास आहे. पण बोलणारे बोलतात आणि ऐकणारे ऐकतात. असो, तर सुमारे 900 वर्षांपासून मराठी कविता अस्तित्वात आहे असं म्हणायला हरकत नाही. महानुभाव पंथीय महदंबेने एका लग्नप्रसंगी जी गीतं गायली ती गीतं म्हणजे मराठी भावकवितेचा जन्म. सहजता ही त्या कवितेची खरी ओळख. अजूनही लग्नात वधूवरांच्या नावाची आद्याक्षर गुंफून काही भीषण स्वरचित मंगलाष्टकं म्हटली जातात. पण त्याचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही, हे आधीच सांगतो. पण मराठी कवितेचं महाद्वार निर्माण केलं ते मराठी संतांनी. प्रत्यक्षातलं रोजचं जगणं आणि तत्त्वज्ञान यांचं प्रतिबिंब त्यात सहजपणे प्रकट होतं. ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेला प्रवास एकनाथ, रामदास आणि तुकाराम यांनी अधिकाधिक सुखकर केला आणि सर्व थरातला समाज त्या रंगात रंगून गेला अगदी सहजपणे. कविता जिव्हाळ्याची झाली म्हणूनच कोट्यावधी गळ्यातून मौखिक परंपरेनं ती फुलत गेली. समाजात 1000 जाती असतात, तसेच बौद्धिक वर्गही हजर असतात. बौद्धिक वर्गामुळे कवितेत पंतयुग आलं. नरेंद्र, मुक्तेश्वर, दासोपंत, मोरोपंत असं पंतयुगही कवितेत आलं. या सर्वांनी आपल्या पांडित्याच्या बेड्या मराठी कवितेला अशा काही करकचून घातल्या की ती सर्वसामान्य लोकमनाला पारखी झाली. संत कवितेनं व्यापक केलेली चौकट पंडितांनी संकुचित केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ती फुलराणी नाटकात पु ल देशपांडे यांनी प्राध्यापक अशोक जहागीरदार यांच्या तोंडी त्या कवितेतली दुर्बोधता फार छानपणे प्रकट केलेली आहे. अशिक्षित मंजुळेला शिकवण्यासाठी ते शोधतात ती कविता अशी काही. वंशी नाद तटी तिला कटीतटी खोवोनी पोटीपटी कक्षे वामपुटी स्वशृंग निकटी वेताटी ही गोमटी. किंवा सरळ कुटज वटवृक्ष सातवण प्लक्ष दाडी मी चाफा शाल ताल किती तमाल उंबर घालविती जनतापा. असो, यानंतर शाहिरी कवितेने जनमनाचा ताबा घेतला. पोवाडा आणि लावणी म्हणजे जणू शृंगार आणि शौर्याची जुगलबंदीच. या काळात कविता देवघरापासून ते अगदी फडापर्यंत गाजत राहिली. पुढे मग इंग्रजी सत्ता जशी इथे रुजली तशी कविताही रुजली. नवशिक्षितांना इंग्रजी कवितेनं नवा संस्कार दिला, नवी दृष्टीही दिली. 1885 मध्ये केशवसुतांनी नव्या युगाच्या आगमनाची तुतारी फुंकली आणि अनेक नवीन कवी त्या तुतारीने जागे झाले, नवे निर्माणच झाले. गोविंदाग्रज आणि बालकवींनी कविता लोकप्रिय केली. रवी किरण मंडळाने सहकारी तत्वावर काव्यनिर्मिती केली. या सगळ्यात आचार्य अत्र्यांनी कवितेतलं बेगडीपण काढण्यासाठी केशव कुमार या नावाने झेंडूची फुले या काव्यसंग्रहाद्वारे विडंबन काव्याचा एक नवा प्रकार सादर केला. बहिणाबाईंनी कवितेत खरीखुरी सुबोधता आणली. पुढे जाऊन कुसुमाग्रज, बाभ बोरकर, चंद्रशेखर, स्वातंत्र्यवीर सावरकर, अनिल, अनंत काणेकर, नाग देशपांडे यांनी कवितेला संपन्न केलं. बासी मर्ढेकरांनी कवितेत क्रांती केली, तिला विश्वाची जाणीव करून दिली. विंदा करंदीकर, बापट, पाडगावकर, पुशी रेगे यांनी कविता अधिकाधिक रसिकमान्य केली, श्रीमंत केली. नारायण सुर्वे यांनी कवितेतून श्रमिकांचं जग प्रस्थापित केलं.
या सगळ्या कवींनी कविता जरी सोपी केली असली तरी काही कवड्यांनी तिचा चुकीचा अर्थ लावून क्रियापद नसलेल्या वाक्यांना कविता म्हणायला सुरुवात केली. उदाहरणार्थ, आपण दोघांनी खाल्लेला विडा छान जमलाय. आपण दोघांनी खाल्लेला विडा छान जमलाय, जमिनीवरच्या पिचकाऱ्यात बघ भविष्य रंगलाय. असो, या टपराट ओळींना काव्य म्हटलं जाते. प्लास्टिक कसं निर्माण होतं, प्लास्टिक कसं निर्माण होतं हे जसं आपल्याला माहीत नाही, तशाच या कविता कशा निर्माण होतात तेही आपल्याला ठाऊक नाही. आजच्या या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनामुळे ही पैदास बंद हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता या सर्व कविजनात मी रमेश तेंडुलकरांचं नाव घेतलं नाही, याचं कारण मला त्यांची कविता वेगळी वाटते. तेंडुलकरांची कविता होती कशी? रमेश तेंडुलकरांची कविता अगदी त्यांच्यासारखीच होती. मृदुभाषी, संयमी, फिरस्ती. तिनं कधीही आवाज चढवला नाही, गर्जना केल्या नाहीत, आव्हानं पेलली पण फुका आव्हानं दिली नाहीत. ती उगाच किंचाळली नाही किंवा आक्रोशलही नाही, किंवा कधीही बेगडी मखरात जाऊन सजली नाही, बसली नाही. शेवटपर्यंत ती फक्त निखळ कविताच राहिली आणि समंजसपणे ती परंपरेत रुळली, तशीच नवेपणातही भिजली. प्रयोगासाठी उगाच फुकट न जाता मनात सावकाश उतरत गेली. रमेश तेंडुलकरांची कविता त्यांच्यासारखीच होती. स्वतःशी बोलता बोलता सर्वांशी बोलणारी, आठवण आल्यावर सहज आपल्या मनातच सापडणारी. आपणच आपल्याला हाक द्यावी, आपणच आपल्याला हाक द्यावी आणि आपणच ती पुन्हा ऐकावी, अगदी तशी. धन्यवाद. अनेक मराठी कवितांना चाली लावून त्यातून असंख्य उत्तम गाणी जन्माला आलेली आहेत. आज रमेश तेंडुलकर यांच्या कवितांची एक ध्वनिमुद्रिकाही प्रकाशित होणार आहे. आपण त्यातली काही गाणीही ऐकणार आहोत. ऐकणार नाही होता, लगेच ऐकूया. हो, लगेच गीत आपल्यासमोर आता सादर करत आहेत शंकर महादेवन. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. भावमुके आणि चांदण्यात धुके, भावमुके भावमुके आणि चांदण्यात धुके, झर झर चंद्रा भवती, झर झर चंद्रा भवती, जमले ढग भूरके, भावमुके भावमुके आणि चांदण्यात धुके, भावमुके. निशब्दच रात्र निळी, निश्चल झाडे पाने, खचलेले तारांगण, दृष्टी पुढे ओघाणे, माळावर दूरवरी निजलेल्या धूळवाटा, गवताच्या अंगावर चाहुलीचा एकाटा, भावमुके भावमुके आणि चांदण्यात धुके, झर झर चंद्रा भवती, झर झर चंद्रा भवती, जमले
ढग भूर के भाव होके आणि चांदण्यात दुखे ओ Thank you very much. Thank you very much. I'd like to thank the Tendulkar family for giving me this opportunity, and also Ashok ji, who's been with me from the beginning of my career. मेरा पहला recording ही अशोक जी ने किया था. Thank you Ashok ji for this honor. Thank you. Thank you. आज रमेश तेंडुलकरांच्या काही कविता आपण ऐकणार आहोत. सगळ्यात आधी अजित भुरे ते सादर करतील. अजित भुरे एक निर्माता, दिग्दर्शक, कलाकार म्हणून आपल्याला ठाऊकच आहेत. त्याशिवाय त्यांची अजून एक ओळख आहे. देशभर ज्या हजारो वस्तूंची जाहिरातीच्या माध्यमातून विक्री केली जाते, त्या विकत घेण्याचे आवाहन जो आवाज करतो तो बरेच वेळेला ह्यांचा असतो, अजित भुरेंचा. अजित भुरे येतात. अजित भुरे. नमस्कार. 20 वर्षापूर्वी सरांना भेटलो होतो एका मुलाखतीसाठी. दूरदर्शनवरती मुलाखत घ्यायची होती. सचिनने तेव्हा इंग्लंडमध्ये ओल्ड ट्रॅफर्डला पहिली सेंचुरी मारली होती आणि मी सरांकडे गेलो. म्हटलं आपण तुमची मुलाखत घेऊया, तुम्हाला सचिन कसा दिसतो पुढे. मला म्हणाले आत्ता सुरुवात आहे. अशा अत्यंत साध्या आवाजात मला म्हणाले आत्ता सुरुवात आहे, आता माझी मुलाखत वगैरे मला नाही, नको प्लीज प्लीज. खूप टाळलं, पण तरी मुलाखत दिली त्यांनी मला. हा साधेपणा जो होता ना सरांमध्ये, तो साधेपणा तेंडुलकर कुटुंबियांमध्ये आहे. 20 वर्षापूर्वी भेटलेला सचिन तेंडुलकर किंवा मला शाळेत भेटलेला अजित तेंडुलकर, नितीन, आजही तसेच साधे आहेत. सरांची कविता वाचतो. पाखरांनो तुम्ही, पाखरांनो तुम्हालाही आता याची सवय झाली असेल. पाखरांनो तुम्हालाही आता याची सवय झाली असेल. स्वच्छ निळ्या आकाशात रोज सकाळी सायरनचे सूर पसरतात, त्यावेळी तुम्ही कुठे असता. स्वच्छ निळ्या आकाशात रोज सकाळी सायरनचे सूर पसरतात, त्यावेळी तुम्ही कुठे असता. हवेत चढत जातात त्या सुरांची उंच उंच कंपने तुमच्यासारखीच, तेव्हा तुम्ही कुठे जाता. समजतात तुम्हाला हे धोक्याचे इशारे, समजतात तुम्हाला हे धोक्याचे इशारे नि नंतरचे उतरत्या सुरातले ऑल क्लिअरचे दिलासे. युद्धमान जीवन संघर्षाची आमची ही रोजची तालीम, युद्धमान जीवन संघर्षाची आमची ही रोजची तालीम. पाखरांनो तुम्ही काय करता. आम्ही आमची घड्याळ लावतो, आम्ही आमची घड्याळं लावतो आणि कामाला जायला किती वेळ आहे याचा अंदाज घेतो. पाखरांनो तुम्ही. यानंतर मी नितीन तेंडुलकरांची कविता वाचतो. म्हणजे डेब्यूबद्दल म्हटलं जातं की लहान वयातच सचिनने डेब्यू केला, तर 13व्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे नितीनने पहिली कविता लिहिली होती, सैतान नावाची. दूरदर्शनने 77 साली एक स्पर्धा घेतली होती, स्वातंत्र्य हा विषय दिला होता आणि त्यावेळी नितीनने केलेली ही कविता. कवितेचं नाव आहे स्वातंत्र्याची मध्यवर्ती कल्पना. स्वातंत्र्याची मध्यवर्ती कल्पना. स्वातंत्र्याची मध्यवर्ती कल्पना काय अशी चौकशी करीत आजकाल मी झोपडपट्टीत प्रवास करतो. एकदा तर झोपडी मागे धूर पाहताच मी धावलो होतो अन्यायाचा ज्वलंत फोटो काढायला, पण दुर्दैवानं ते होतं एक कोळशाचं इंजिन. अजून खरं सांगायचं तर मी अन्याय ज्वलंत कधी पाहिलाच नाही. तुम्ही खरं सांगा, उघड्या डोळ्यांनी तुम्ही कधी खराखोरा सूर्य पाहू शकलाय काय. रात्रीनंतर सूर्य उगवतो एवढाच पारंपरिक अर्थ स्वातंत्र्यालाही लागू पडलाय काय. असा किती काळ लोटला असेल. सूर्याचेही वय वाढले असेल, झाडांचेही आणि स्वातंत्र्याचेही, पण त्याची पाळेमुळे कितीशी खोलवर रुजली. कधीतरी वादळे होतात म्हणून झाडांनी उन्मळून पडायचे,
कधीतरी वादळे होतात म्हणून झाडांनी उन्मळून पडायचे, कुणीतरी इशारा देतो म्हणून माणसांनी लढून मरायचे. असल्या अगाध अज्ञानाचा हिशेब कधी कुणी मांडलाय काय? हेही कधीतरी व्हायला हवंच आहे. हेही कधीतरी व्हायला हवंच आहे. एखादं झाड स्वतःहून उन्मळून पडायला हवंय. इथे नक्कीच वादळे होतील. एखाद्याने स्वतःहून पेटून उठायला हवंय. जरूर जरूर एखादा पेटून उठेल कधी ना कधी. पण त्याचे इशारे कुणी खरं समजेल काय? जरूर एखादा पेटून उठेल कधी ना कधी, पण त्याचे इशारे कुणी खरं समजेल काय? आणि तो दाखवेल हा सूर्य, हा जयद्रथ. तेव्हा जयद्रथाला कुणी खरं ओळखेल काय? धन्यवाद. धन्यवाद अजित. आता यानंतर आपण आणखीन एक चित्रफित बघणार आहोत आणि जाणून घेणार आहोत रमेश तेंडुलकर यांच्याबद्दल अजून काही. एव्ही प्लीज. गमतीची गोष्ट म्हणजे ते मला शिकवायला गेले होते. नुसते माझे मोठे बंधू नाहीयेत, ते माझे गुरुजीच आहेत. त्यांनी मला कॉलेजमध्ये BA ला मराठी शिकवलंय, फर्स्ट इयरला मराठी शिकवलंय. त्यांचे संस्कार माझ्यावरती खूप झालेले आहेत. मी सिद्धार्थला होते आणि ते लेक्चरर होते. दिसाला अक्षर देखणे जसं आपण देवानंद म्हणतो काय काय होतं का चाकरी होता. म्हणजे आपले मोठे बंधू दिसाला अतिशय सुंदर होते. माझ्या विल्सन कॉलेज मधल्या काही मैत्रिणी होत्या, त्यांना कल्पना नव्हती नातं काय. तर एकदा त्या म्हणाल्या की तुमच्या सिद्धार्थला एकदा आलं पाहिजे ग. तर माझी एक मैत्रीण म्हणाली का ग? तर म्हणे अगं नाही तो तेंडुलकर आहे ना, तो नाटकाची एका प्रॅक्टिसला बघितला ग, मी त्याच्यासाठी तरी कॉलेज बदललं पाहिजे. अर्थात हे त्यावेळेला तरुण असताना. असं एक दंतकथा आहे की बाहेरच्या कॉलेजचे विद्यार्थी देखील आमचे कॉलेज यायचे, कारण नवे दिसायला वेगळे होते आणि शिकवणे छान होते. कॉलेजमध्ये असताना आम्ही तर त्यांना देवानंद म्हणायचो. फार देखणे होते, फार छान दिसायचे. आणि हे सगळं स्वीकारत असताना त्यांच्यातला कवी हृदयाचा, संवेदनशील, हळूवार असा माणूस कायम राहिला होता. अतिशय सुंदर. म्हणजे कित्येकदा माझ्या वर्गात थट्टा केली जायची की तुझे वडील म्हणून आम्ही बसतोय. पण अक्षरशः सगळी म्हणजे ज्यांचे लेक्चर असताना अख्खा वर्गाचा अटेंडन्स असायचा आणि याचं मला खूप कौतुक वाटायचं, अभिमान वाटायचा. सिद्धार्थ काय, कीर्ती कॉलेज काय, दोन्ही कॉलेज त्यांनी मनापासून खूप काम केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्यावर प्रेम केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी त्यांचं अटेंड केलेलं आहे. दोन्ही संस्थांमध्ये त्यांना खूप नाव कीर्ती कॉलेज आहे आणि कीर्ती मिळाली. सिद्धार्थाही कीर्ती मिळाली आणि कीर्तीला कीर्ती मिळाली. त्यांच्या देखणेपणाबद्दल तुम्ही आता ऐकलत. जाता जाता एक गोष्ट सांगायची आहे. त्या काळात कीर्ती कॉलेजमध्ये मेपू रेगे हे शिकवत असत. त्यांना ग्रेगरी पेक म्हटलं जायचं आणि तेंडुलकरांना देवानंद. म्हणजे एकाच कॉलेजमध्ये हे दोन देखणे प्राध्यापक. कमाल आहे नाही? असंही म्हटलं जायचं की त्यांना बघण्यासाठी, शिकवताना बघायला इतर कॉलेजमधले विद्यार्थी तेव्हा आवर्जून यायचे. क्या बात आहे. यानंतर आपल्यासमोर विजय केंकरे रमेश तेंडुलकरांची एक कविता आणि नितीन तेंडुलकरांची कविता सादर करणार आहेत. विजय केंकरे त्यांच्याबद्दल मला सांगायचंय, कारण ते माझे सर आहेत. म्हणजे मी पुणे विद्यापीठात नाट्यशास्त्राचं शिक्षण घेत होते तेव्हा हे आम्हाला शिकवायला होते. ते अत्यंत उत्तम शिक्षक आहेत आणि विशेष म्हणजे तेंडुलकर कुटुंबियांचे फार जुने स्नेही, जुने परिचयाचे आहेत. ते इथेच वांद्र्याला म्हणजे पलीकडे तेंडुलकरांचे शेजारी होते. विजय सर या. नमस्कार. मला इथे ह्या कविता वाचायला बोलवल्याबद्दल आभार.
कारण ही सगळी मंडळी खरंच जवळचे स्नेही आहेत आणि इतक्या वर्षाच्या आठवणीनंतर असं लक्षात येतं आणि पुन्हा एकदा तेंडुलकर सरांच्या कविता वाचल्यानंतर की अबोल माणसं साहित्यातून किती बोलू शकतात हे मला पुन्हा एकदा कळलं. मी तेंडुलकर सरांची कविता वाचतोय. कवितेचं नाव आहे गोष्ट. मागे एकदा मी माकडांपुढे आरसे धरणाऱ्या माणसाची गोष्ट ऐकली. मला ती खूप आवडली, पण लोकांना सांगताना मात्र माझ्याकडून प्रत्येक वेळी नवा नवा घोटाळा होतोय त्या गोष्टीत. एकदा मी माणसांपुढे आरसे धरणाऱ्या माकडांची गोष्ट म्हणून ती सांगू लागलो, तेव्हा लोक खुदकन हसले. मग गडबडून मी आरशापुढे माकडे धरणाऱ्यांची असं म्हणालो आणि लोकांनी पुन्हा एकदा तोंडावर हातरुमाल धरला. परवा तर त्याहूनही मोठी गंमत झाली. माणसांपुढे माकडे धरणाऱ्याची गोष्ट असे शब्द माझ्या तोंडून आले तर खळखळून आरसे फुटावेत तसे सगळे जण गडाबडा लोळू लागले जमिनीवर. आणि त्या फुटलेल्या आरशांच्या तुकड्यात कुणाच्या शेपट्या कुणाच्या पायात अडकल्यात हेच कुणाला नीट समजेना. आता नितीनची कविता वाचतोय. पावसाळा. समज मी एक काळाकुट्ट ढग होऊन तुझ्या खिडकी समोरून तरंगत गेलो तर निळ्या निळ्या कोवळ्या कोवळ्या पंखांची परी होऊन तू मागोमाग येशील. छे, तुला तरंगता कधी येतच नाही. तुला असतात तुझी घरकामं, तुला असतो तुझा अभ्यास, तुला असतो तुझा नखरा आणि पाहुण्यांचा मानसन्मान. मी मात्र तसाच तरंगत भरकटत जातो पुढे एकटाच आणि ठेच लागून दगडाशी कोसळून चिखल करून घेतो. रडून रडून हलक्या झालेल्या आभाळात तेव्हा पुन्हा तुझ्याच स्वप्नांचे इंद्रधनुष्य पडलेले असते. पावसाळ्यात खरं म्हणजे चिखलच जरा जास्त होतो. धन्यवाद. धन्यवाद केंकरे साहेब. माफ करा, केंकरे सर.